तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार किशोर जोरगेवारजी. हो, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. काय शुभेच्छा देणार जनतेला? निश्चितपणे आज प्रत्येक भारतीयाकरता आज मोठा दिवस आहे. त्या महामानवाला अभिवादन करण्याचा दिवस आहे, ज्या महामानवाने माणसाला माणूस म्हणून जगण्याची व सर्वसामान्य लोकांना आपले अधिकार या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. मी मोठा पुण्यवान भाग्यवान आहे की मी त्या नगरीतला रहिवासी आहे, लोकप्रतिनिधी आहे, जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरला 16 ऑक्टोबर 1956ला दीक्षा दिली आणि ती दुसरी दीक्षाभूमी चंद्रपूरला आहे. निश्चितपणे आज हा दिवस जनसेवेला लोकांना समर्पित करण्याचा दिवस आहे आणि संकल्प करण्याचा दिवस आहे. हो, संघटन बांधणीचं काम सुरू आहे. नेते आपापल्या पद्धतीने संघटन बांधत आहे. तुमचं कसं सुरू आहे अभियान आणि काय? कारण की चंद्रपुरात नेहमीच वादाची किनार राहिलेली आहे. नाही, हा तुमच्या मीडियामध्ये दिसत असतो तो सगळ्या गोष्टी, असा काही वाद नाही आहे. चंद्रपूरमध्ये संघटनात्मक अतिशय सुंदर काम सुरू आहे. या ठिकाणी आमचे जे 6 मंडळ आहे पक्षीय रचनेच्यानुसार, त्या 6ही मंडळातले प्रशिक्षण शिबिरं आटोपलेले आहेत. त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मन की बात या कार्यक्रमाचं आम्ही महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकावर आलो आहे. सर्व बूथवर मन की बात हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी SIRचं जे आता सुरू आहे त्या SIRचं मार्किंग जे आहे मॅपिंग, त्यामध्ये सुद्धा आमची पूर्ण टीम लागलेली आहे. आणि नवीन प्रवेश, नवीन संघटना, नव्या जोमानं सर्व काम अत्यंत चांगलं चालू आहे. आता आमचा जिल्हा प्रशिक्षण सुद्धा होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणाच्या संघटनात्मक कामामध्ये चंद्रपूर महानगर भारतीय जनता पार्टी पुढे आहे. शहरामध्ये पक्षप्रवेश देताना सुधीर भाऊ कडून सुद्धा पक्षप्रवेश होत आहे. जे कार्यकर्ते महानगरपालिका निवडणुकीत नाराज होते त्यांना पक्षप्रवेश दिला जातोय. बघा की कार्यकर्ते नाराज होणं स्वाभाविक असतं, परंतु पक्षप्रवेश हे आपलेच कार्यकर्ते आहे. काही काळाकरता ते बाहेर गेले. प्रत्येकाला काय झालं की 9 वर्षाच्या नंतर निवडणुका आल्या. निवडणुका लढवण्याची प्रत्येकाची इच्छा होती. त्यावेळेस आम्हाला विचारलंही गेलं होतं की या सगळ्यांवर कारवाई करायची, यांना पक्षातून बाहेर काढायचं. परंतु आम्ही ते भूमिका म्हटलं की असं काही करू नका. त्यांना आपल्या निवडणुका त्यांनी लढवल्या. प्रत्येकाला त्याचंही जनतेमधलं त्याचं स्थान आहे ते कळलं आणि त्यांनासुद्धा हे कळून आलं की आपल्याला अधिक मेहनत करण्याची पुढच्या काळामध्ये आवश्यकता आहे. त्याच्यामुळे काही कारवाई झाली नाही. पक्षप्रवेश आणि जे झाले ते आनंदाचेच आहे. अनेक जण न पक्षप्रवेश करताही पक्षातच काम करतात आहे. बऱ्याच लोक जे ज्यांनी ऑब्जेक्शन नाही ना पक्षप्रवेश? नाही, पक्षप्रवेशाला ऑब्जेक्शन असण्याचं काही कारणच नाही. पक्षप्रवेश हे झालेच पाहिजे. आणि त्यातल्या तर ते जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे, मेहनत करणारे कार्यकर्ते. त्या काळामध्ये त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा झाली आणि आम्हीसुद्धा मग तेवढे काही विशेष प्रयत्न केले नाही. प्रत्येकाला वाटतं की बा आम्हाला निवडणूक लढवायचं, मी योग्य आहे, आणि त्या भावनेतून झाला. परंतु पक्षात्मक काम चांगलं आमचं चंद्रपूर महानगरमध्ये पुढं आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम या ठिकाणी उभं होताना दिसत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत तुमचा महापौर आहे, सत्ता तुमची आहे. काही तुमच्या नगरसेवकांच्या तक्रारी आहे की आमचे कामं होत नाही, कारण की सुधीर भाऊच्या गटाचे महापौर आहे. तर अजूनही गटतट आहे का पक्ष म्हणून काम करताय? नाही, असं काही नाही आहे. महापौर आमचे आहेत, उभाटाचे उपमहापौर आहे, स्टँडिंग आहे. आणि जस्ट आत्ता महानगरपालिका हे झालेली आहे, थोडी निधीची कमी आहे. आणि त्यातल्या तर झालं कसं आहे की 9-10 वर्षाच्या काळामध्ये खूप कामं पेंडिंग आहे. त्यामुळे आता उत्साही असतात नगरसेवक. त्यांना वाटतं की बा सर्व बिलकुल चुटकीमध्ये काम झालं पाहिजे, असं नसते. आणि त्यामध्ये आता मार्गी लागणं चालू आहे. अनेक कामं, चांगले निर्णय. IAS अधिकारी आमच्याकडे आलेले आहेत आता, कमिशनर म्हणून अकनुरी. चांगलं काम सुरू आहे. आता ते जो वेग पाहिजे तो वेग येईल आता पुढच्या काळामध्ये, एवढं सांग. वेग आला नाही असं म्हणतात? आता निश्चितपणे थोडासा जो वेग पाहिजे. आता काय झालं की आत्ताच 1 एप्रिल नवीन वर्ष फायनान्शियल इयर सुरू झालं. आता नवीन निधी वाटप होईल, नवीन काम होईल. याच्यामध्ये वेगाने काम सुरू होईल आणि चांगलं चंद्रपूर हे विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे राहील. शेवटचा प्रश्न. त्या दिवशी तुम्ही 2 दिवसापूर्वी म्हटले होते की सुधीर भाऊने जे पक्षप्रवेश दिले ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे, आकडे फुगून दाखवले. आज तुम्ही म्हणतात की स्वागत करताय तुम्ही त्यांचं? बिलकुल. मी पक्षप्रवेशाच्या बद्दल त्या दिवशी बोललो की ते झाले पाहिजे. तर देत असताना काही जर आपल्याला ऑब्जेक्शनल वाटत असेल तर त्याच्यामध्ये हे झालं पाहिजे. तुम्हाला मंचावर बोलवायला पाहिजे होतं? नाही, ते त्यांचा तो विषय आहे, तो त्यांचा विषय आहे. बोलवायला पाहिजे, नाही बोलवायला पाहिजे. परंतु पक्षप्रवेश जर होत असेल, काही जर नावं जर आपल्याला ऑब्जेक्शनल वाटत असेल तर ते त्याचा घेत असताना त्या नावांचा विचार झाला पाहिजे, एवढाच आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.